तर जरांगेंच्या मागण्या बालिश न पूर्ण होणाऱ्या आहेत अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे। जरांगेंनी आंदोलन करण्यापेक्षा मंत्र्यांसोबत चर्चा करावी असं हाके म्हणालेत। तर फडणवीस सरकारने मराठ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्यात, उपोषण न करता गोष्टी सुटतील असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलेलं आहे। हे लहान मुलं असतात ना, भातुकलीच्या खेळ खेळतात ना, त्याच्यापेक्षा वरचा दर्जा ह्या आंदोलनाचा नाही। काहीतरी बेकायदा मागणी करायची, जी गोष्ट कधीच होणार नाही अशा पद्धतीची मागणी करायची। काय ओबीसींना काय सुविधा आहेत की ज्या त्यांना पाहिजेत? स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला जेवढा निधी शासनानं दिला आहे, ज्याचं व्याज शासनानं भरलं आहे, तेवढं ओबीसींना काही मिळालं आहे का? जरांगेंनी आंदोलन करण्यापेक्षा जरांगेंनी थोडं मंत्रालयाकडे यावं, थोडं इथल्या प्रशासनाबरोबर चर्चा करावी। मराठ्याचे मुख्यमंत्री असताना मराठ्याला न्याय मिळाला नाही, मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षणाला प्राधान्य दिलं आणि ते आरक्षण मंजूर केलं। आणि आत्ता जे काही कुणबी प्रमाणपत्र देणं आहे त्याच्यामधले काही अडथळे असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना व्यक्तिशः आम्ही भेटू आणि त्यांना विनंती करू की उपोषण थांबवलं पाहिजे आणि हे सगळे प्रश्न सुटले पाहिजे।